व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, माझे मित्र श्री देशमुख सर, तसेच बाल मित्र, या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांच्यासाठी ठेवला असे मॅडमने सांगितलं की मुले ही बागेतील फुलाप्रमाणे आहेत असे आपले या चाचा नेहरूंना म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रथमतः विनम्र अभिवादन. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून भरपूर काही सांगितलेलंच आहे, पण कारण की ही द्वितीय सत्रातील म्हणजे आपले दिवाळीच्या सुट्टीतील पहिली जयंती आहे, थोडक्या मोडक्या शब्दामध्ये बरंच काही त्यांनी सांगितलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर या पंडित जवाहरलाल नेहरूंना लहान मुलंही आवडत असत. का आवडत असत बाबा? कारण की ही लहान मुलं ही कालांतराने काय होणार आहे, देशाची भावी पिढी घडवणार आहे. म्हणजे देशाची प्रगती ही कशावर अवलंबून आहे? या लहान मुलावर अवलंबून आहे. म्हणूनच त्यांनी विषय निवडताना सुद्धा कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेत असताना ज्यावेळेस त्यांनी शिक्षण घेतलं, आताच्या लहान मुलांनी सांगितलं की नैसर्गिक विज्ञानातून त्यांनी ही पदवी घेतली. आणि नैसर्गिक विज्ञान का बरं घेतलं? कारण की निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला निसर्गातून भरपूर काही शिकण्यासाठी भेटतं, तसंच आपल्याला ही जी लहान मुलं आहेत या लहान मुलांकडून सुद्धा समाजामध्ये वावरत असताना भरपूर काही शिकण्यासाठी भेटतं. म्हणून त्यांनी हा विषय घेतला असावा असा अंदाज अनेक शास्त्रज्ञांनी वर्तवला. म्हणजे त्यांचं बालपण हे ज्यावेळेस ते जगत असत त्यावेळेस ते जगत असताना देशाविषयी असणारी प्रेम, आपुलकी आणि देशभक्ती या तत्वज्ञानाचा पुढे त्यांनी काय केला, वापर केला. आणि ज्यावेळेस बाहेर परदेशामध्ये शिक्षण घेत होते, पण परदेशामध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनी ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आले, मग देशामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी देशाविषयी असणारी जी आपुलकी आहे ही वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी काय केली, देशातील लोकांना एकत्रित केलं. आणि एकत्रित केल्याच्या नंतर काँग्रेस हा जो पक्ष आहे या काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून ही चळवळ उभी केली आणि त्यांनी राजकारणामध्ये उडी घेतली. आणि राजकारणामध्ये उडी घेतल्याच्या नंतर पहिले देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना काय केला जातो, गौरव केला जातो. मग असे असणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे काय करत असत, बालदिन म्हणून जी लहान बालकं आहेत ही लहान बालकं सुद्धा त्यांना खूप आवडत असत. का आवडत असत की त्यांच्या एका खिशामध्ये काय असायचं, सतत त्यांचा फोटोमध्ये त्यांच्या एका खिशामध्ये काय आहे, गुलाबाचं फूल आहे. गुलाबाचं फूल का बरं निवडलं त्यांनी? मग गुलाबाचं फूल हे कसं असतं, मऊ असं असतं. म्हणजे तसं आपल्या देशातील जी लहान लहान बालकं आहेत ही गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेत. आणि ही या फुलांना जर आपण जपलं, लहान वयामध्ये जर यांच्यावर चांगल्या पद्धतीने जर संस्कार केले तर हे देशाचं भवितव्य काय करणार आहे, घडवणार आहे. आपल्याला देशाचं संरक्षण करण्यासाठी ज्यावेळेस आपण आर्मीमध्ये जातो, आर्मीमध्ये एक वय ठरवून दिलेलं आहे, 19 वय ते 25 वर्ष वय यापर्यंतच आपण आर्मीमध्ये काय करू शकतो, भरती होऊ शकतो. म्हणजे एवढ्या लहान वयामध्येच आपण जर देशाचं काय करू शकतो, संरक्षण करू शकतो. एक लहान बालक जर संरक्षण करू शकतो तर ही लहान लहान मुलं येणाऱ्या भविष्यामध्ये देशाची काय करणार आहेत, पिढी घडवणार आहेत. म्हणून आपल्या देशातील जे पंतप्रधान होऊन गेले या पंतप्रधानांनी हा दिवस म्हणजे त्यांची जयंती म्हणजे 14 नोव्हेंबर 1889 ज्यावेळेस त्यांचा हा जन्मदिवस आहे, हा जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून काय करत असतो, आपण साजरा करत असतो. या बालदिनानिमित्त सांगायचं झालं तर भरपूर आहे. मग त्यांनी ज्यावेळेस आपल्या स्वतंत्र भारतामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशाची राजवट होती, या ब्रिटिशांनी आपल्या भारताला सळोकी पळो करून सोडलं होतं. मग अशा वेळेस भारतासमोर एक संविधान ज्यावेळेस लिहिलं, मग त्या संविधानामध्ये भारताचं नेतृत्व नेमकं कुणी करायचं असा प्रश्न निर्माण झाला होता. मग अशा वेळेस काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी नेमण्यात आली, मग या कमिटीमध्ये जे वेगवेगळे काय होते अध्यक्ष ज्यावेळेस नेमले गेले, मग त्या अध्यक्षांनी ठरवलं की चाचा नेहरू हे काय करू शकतात, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात. म्हणून त्यांना आपल्या देशाचा पहिला पंतप्रधान हे जे सर्वोच्च पद आहे असं त्यांना सर्वोच्च पद
हे काय करण्यात आलं, बहाल करण्यात आलं. आणि तेव्हापासून आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळेस स्वतंत्र झाला, या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांना काय करण्यात आलं, नावलौकिक करण्यात आलं. अशा या महामानवास जे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, अशा या महामानवास माझं विनम्र अभिवादन. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.